विशाळगड प्रकरणावरून आता हिंदू मुस्लिम असे राजकारण पेटलंय। एमआयएमने 19 जुलैला कोल्हापुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय, तर कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या महाविकास आघाडीची गृहमंत्री फडणवीस यांनी चांगलीच कोंडी केली आहे। विशाळगड हिंसाचाराचं प्रकरण आता चांगलंच पेटलंय। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या विरोधात एमआयएमनं आक्रमक भूमिका घेतली आहे। धार्मिक स्थळात झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार आहेत। मुस्लिम महिलांचा घरामध्ये घुसून ज्या प्रकारे मारण्यात आलेलं आहे, तलवारी घेऊन लोक फिरत होते आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत होती, त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एक आंदोलन करणार आहे। कोल्हापुरातील मौलवी आणि मौलाना सेक्युलर पक्षांना मतदान करा या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते। याकडे इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधलं। तसंच हिंसाचाराच्या मुद्द्यावरून जलील यांनी संभाजीराजे छत्रपती यांना काही प्रश्नही विचारले आहेत। इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे छत्रपतींवर तोफ डागले, त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय। हे बघा, जे काही जाळपोळ तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही, माझी पहिली मी समर्थन करत नाही। पण ही वेळच का आली, ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी केव्हा विचार केलाय का? बर, शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात, शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात, ते जलील कोण आहेत ते। पण मला एक सांगा, ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का? भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणारा मी खासदार आहे। विशाळगड प्रकरणावरून काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली। काँग्रेसचे आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीच केली आहे। निवडणुकीत पराभव झाल्यानंतर एवढा अकांड तांडव करण्याची गरजच काय, असा प्रश्न असलम शेख यांनी उपस्थित केला। महाराज हे फक्त महाराष्ट्र किंवा देशासाठी आदर्श नाही, अख्ख्या जगासाठी आहे। शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण जर विचार केला तर त्यांचा विचार अख्ख्या जगात आहे। महिलांना कसं आदर करायचा, गरिबांना कशी मदत करायची, शेतकऱ्यांना कशी मदत करायची, हे सगळं जग शिकत आहे त्यांच्याकडून। आणि त्यांचं नाव घेऊन तोडफोड करायचं आणि हे करायचं हे योग्य नाही। एमआयएमनं घेतलेली भूमिका आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिशोब चुकता केला। विशाळगडावरची अतिक्रमणं हटवली जात असतील तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय, असा थेट प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे। आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे, ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत। विशाळगडावर झालेलं अतिक्रमण हटवावं अशी राज्यातील तमाम शिवभक्तांची मागणी आहे। मात्र या मागणीसाठी कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं हिंदू मुस्लिम दरी निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय। या प्रकरणी सगळ्यांनीच संयमाची भूमिका घेण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।